महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। चांदवड तालुक्यातील पातरशंबे येथील माणिकभाऊ आनंदा ठाकरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा कार्यक्रम संपन्न। माणिकभाऊ ठाकरे यांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त आलेल्या मान्यवरांनी आपले विचार मांडलेत। त्यात गणेशभाऊ निंबाळकर यांनी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी माणिकभाऊंना शुभेच्छा देऊन जमलेल्या जनतेला मोलाचा असा संदेश दिलाय। त्यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले की शेतकरी हा कशा पद्धतीने राज्यकर्ता बनला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी आपला स्वतःचा शेतीमाल हा आपण स्वतः भाव ठरवून स्वतः विकला पाहिजे याचे मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे डॉक्टर आत्माराम कुंभारे यांनी देखील आपले विचार मांडलेत। त्याच पद्धतीने डॉक्टर दवंडे यांनी देखील आपले विचार मांडलेत। माणिकभाऊंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात। सर्व गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत आणि सत्कार केला। अखेर त्यांनी सर्वांचे आभार मानले। समाजाची बांधिलकी राखत गणेशभाऊ फडताळे यांचा शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर त्यांनी व्याख्यान दिले आणि सर्व शेतकरी बांधवांना मोलाचा संदेश दिलाय। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी आनंद वानखेडे, चांदवड। ज्याला शेतीमातीची जाण आहे आणि त्या जाणीवेवरती त्याने अख्ख्या महाराष्ट्रातला तरुणाईचा वर्ग एकत्र करण्याचं काम केलं, त्या गणेश फडताळेंचं भाषण या ठिकाणी अति महत्वाचं आहे। तरी देखील माणिकरावांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं इथे शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांचंही स्वागत करतो। माणिकरावांचा मित्र या नात्याने माणिकरावांशी मैत्री कशी झाली, काय झाली हे सांगण्यासाठी अख्खा दिवस लागेल आणि त्या दिवसात साध्य होईल फक्त आमच्या मैत्रीची गाथा, परंतु ऐकायची आपल्याला गणेश फडताळ्यांची त्यांची कथा। या माझ्या वाढदिवसानिमित्त जमलेले सगळे माझ्या गावातील मायबाप जनता व सर्व स्टेजवर असलेले सर्व नेतेगण आज माझ्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहून मला शुभेच्छा दिल्या व गणेश शेतकरी पुत्र गणेश भाऊ फडताळे हे बी माझ्या वाढदिवसानिमित्त आले, त्याबद्दल मी सर्वांचे हार्दिक आभार मानतो। मला भाषा जेवढी तर मग शेतकरी अडाणी तो पुढे जाऊ कसा शकणार आहे? त्यानं करायचं काय तर बैलासारखी मेहनत करायची, वावरात राबायचं आणि सगळं राबल्यानंतर आमच्या हातात रुपयाही आम्हाला शिल्लक राहत नाही। आज तुम्ही सोशल मीडियावरती पाहत असाल की 10-10, 20-20 एकर शेती हातात काही उरायला तयार नाहीये। नेमकी आम्ही शेती चुकतोय तरी काय, आम्ही करतोय तरी कोणत्या चुकीच्या पद्धतीनं? खरं तर याचाही शोध लागणं तितकंच गरजेचं आहे, तितकंच महत्वाचं आहे। मी कायम शेतकऱ्याच्या पोरांना स्फूर्ती देण्यासाठी गोष्ट सांगत असतो। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।